नमस्कार मित्रांनो, मनुष्याच्या शरीराचा विकास हा 5 कोशांमार्फत होत असतो। 5 कोशांमध्ये पहिला जो कोश आहे त्याला म्हणतात अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश। आता या कोशांची जर शुद्धता असेल तरच तुम्हाला जगण्याचा खरा आनंद मिळेल। आता पहिला जो कोश आहे त्याचं नाव आहे अन्नमय कोश। हा अतिशय महत्त्वाचा कोश आहे, ज्या कोशाच्या मार्फत आपल्याला 7 धातूंचं पोषण होत असतं, ज्याच्यामध्ये रस आहे, रक्त आहे, मांस आहे, मेद आहे, मज्जा, अस्थि आणि शुक्र। ज्याचे 7 धातू बलिष्ठ, ज्याचे 7 धातू निरोगी, तो व्यक्ती निरोगी। आणि हे 7 धातू निरोगी राखण्यासाठी तुमच्या शरीरामध्ये गेलेलं जे अन्न आहे ते शुद्ध सात्विक आहे का, त्याच्यामध्ये जे आवश्यक घटक आहेत ते तुमच्या शरीरात प्रवेश करतायत का, तर त्याच्यासोबत दुसरे घटक, विषारी घटक तुमच्या शरीरात प्रवेश करतायत, ज्यामुळे तुमचा अन्नमय कोश बिघडतो आहे। आणि तो अन्नमय कोश बिघडत असेल तर त्याला दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला प्राणमय कोशाचा विकास करावा लागतो, म्हणजेच प्राणायाम योग साधना करावी लागते। आणि जर तुम्ही प्राणायाम योग साधना करून अन्नमय कोश आणि प्राणमय कोश सुधारला तरच तुमचं मनोमय कोश सुधारतं। आणि मनमय कोशामध्ये आनंदाची अनुभूती होते। म्हणजे थोडक्यात शास्त्रीयदृष्ट्या जर बघितलं तर मेलॅनिन, सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन अशा पद्धतीच्या हार्मोन्स ब्रेनमध्ये सिक्रेशन होतं आणि आपल्याला जगण्याचा सकारात्मक भाव निर्माण होतो, आनंदाची अनुभूती होते। आणि जर मन व्यवस्थित असलं, शांत असलं तरच मग विज्ञानमय कोशचा विकास होतो, ज्यामध्ये आपल्याला सत्य, असत्य, न्याय, अन्याय या गोष्टी आपल्याला चांगल्या प्रकारे समजतात। आणि विज्ञानमय कोशामुळेच आपल्याला जगाचा, सृष्टीचा आनंद घेता येतो, जगाच्या सृष्टीचा अनुभव घेता येतो। आपण सृष्टीमध्ये कशासाठी आलोत अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला पडायला लागतात। किती काळ आपण या सृष्टीवर राहणार अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला पडतात आणि त्या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठीच विज्ञानमय कोशाचा विकास होणं गरजेचं आहे। आणि विज्ञानमय कोश ज्याचा विकसित झाला त्यालाच आनंदमय कोशाचा अनुभव घेता येतो। आणि आनंदमय कोश घेण्यासाठी हे 4ही कोश जर पूर्ण असतील, व्यवस्थित असतील तरच तो निरोगी, आनंदी आणि सद्भावपूर्ण जगाच्या कल्याणासाठी आनंद घेऊन जगणारा व्यक्ती, एक आदर्श व्यक्ती, नागरिक निर्माण होतो। आणि म्हणून मुलांच्या लहानपणापासूनच या पंचकोशीय विकासावर आता नवीन अभ्यासक्रमावर त्याच्यावर भर देऊन त्या पद्धतीने आता अभ्यासक्रमामध्ये त्याचा अंतर्भाव करून नवीन विषय देऊन त्याचा विकास साधला जाणार आहे। आणि तो आता प्रत्यक्ष शासनाने हाती घेतलेला आहे। त्यात आपला पण भर असले पाहिजे। आपलं जे पुरातन वैश्विक आयुर्वेदिक जे ज्ञान आहे ते पुन्हा जागृत अवस्थेत येणार आहे। आणि मुलांना या वातावरणातील दूषितपणा, वातावरणातील दूषित वातावरण, दूषित हवा, दूषित पाणी यांना सगळ्यांना प्रतिकार करून एक निरोगी जीवन, आनंदी जीवन कसं जगता येईल यासाठी आता आपल्याला या पंचकोशी आणि आयुर्वेदच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून होणार आहे। आणि ज्यामुळे आपण आनंदी जीवन जगू शकतो। धन्यवाद। ओम।